35 वर्षाची विवाहिता, 26 वर्षाचा प्रियकर, ऊसतोड कामगार, खोपटात शरीर संबंध, फक्त 10,000ची सुपारी। यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्याच्या ठिकाणापासून 2 किलोमीटर अंतरावरील दत्तरपूर फेटरी मार्गावरील दिग्रस वन विभागाच्या बीटमध्ये एक महिला आणि एका पुरुषाचा असे 2 मृतदेह कुजलेल्या अवस्थेमध्ये आढळले होते। हे दोघे कोण? आत्महत्या की हत्या? कारण काय? असे अनेक प्रश्न पोलिसांच्या समोर होते। पण त्या दोघांपैकी एकाची तरी ओळख पटली तर पुढे तपासाला गती मिळणार होती। त्यासाठी पोलिसांनी प्रचंड मेहनत घेतली। नंतर मात्र वाशिम जिल्ह्यातील एक तरुण विवाहितेला घेऊन पळून गेल्याची माहिती हाती आली आणि तपासाला गती मिळाली। या तपासातून जे पुढे निष्पन्न झाले ते अत्यंत धक्कादायकच होते। केवळ बदनामीसाठी घरच्या लोकांनीच तरुणाला आणि त्याच्यासोबत पळून आलेल्या विवाहितेला एकाच वेळी ठार मारले होते। या दुर्दैवी घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढील प्रमाणे आहे। पण तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। वाशिम जिल्ह्यातील राहणार उमरी बुद्रुक, तालुका मानोरा या गावामध्ये वर्षा धनराज गिरे, वय वर्षे 26 ही विवाहिता राहत होती। त्याने तिचा पती दोघेही ऊस तोडणी कामगार म्हणून काम करत होते। ऊस तोडणीच्या हंगामात काम असेल तिकडे जाऊन ते पाल मारून राहत होते आणि त्या ठिकाणी काम करत होते। हंगाम संपला की परत येत होते। एकाच भागातील ऊस तोडणी कामगारांचे एकमेकाशी सलोख्याचे संबंध असणेही स्वाभाविकच असते। ते एकमेकांच्या मदतीला धावून जातात। परमुलकात ते एकमेकासाठी आधार वाटत असतात। पण यातून काही गैरवर्तन करणारी मंडळी चुकीचे पावले उचलतात आणि एखाद्याच्या संसाराची आणि आयुष्याची माती करतात। ऊस तोडणी कामाच्या ठिकाणीच वर्षा आणि धनराज या पती पत्नीची आकाश विलास बल्लाळ, वय वर्षे 25 या तरुणाशी ओळख झालेली होती। तो वाशिम जिल्ह्यातीलच गोस्ता रुई, तालुका मानोरा या गावचा होता। एकाच जिल्ह्यातील असल्याने आणि एकच काम करत असल्याने त्यांच्यातील ओळख वाढत गेलेली होती। त्यांची मैत्री झालेली होती। पाहता पाहता वर्षा आणि आकाश यांच्यात जास्त जवळीक निर्माण झालेली होती। दोघेही समवयस्क असल्याने चेष्टा मस्करी करता करता ते एकमेकांच्या प्रेमात पडलेले होते। ती विवाहित आहे हे माहीत असूनही आकाशने तिच्यासमोर प्रेमाचा प्रस्ताव ठेवलेला होता। त्याने त्याला होकार दिला आणि दोघांचे प्रेम फुलू लागलेले होते। दरम्यान हंगाम संपला आणि ऊस तोडणी कामगार आपापल्या गावी परतले। दिनांक 28 मार्च 2025 रोजी वर्षा ही तिचा पती धनराज आणि मुलांच्यासह तिच्या गावी राहत्या घरी परत आली। पण त्याच रात्री ती एकटीच पती आणि मुलांना सोडून निघून गेली। वर्षा कुठे गेली याचा कोणाला काही पत्ता लागला नाही। तर तिकडे तिचा प्रियकर आकाश बल्लाळही गायब झालेला होता। मग मात्र ते दोघे पळून गेले असावेत असा संशय निर्माण झाला। दरम्यान वर्षा आणि आकाश हे दोघे पुणे येथे निघून गेले असून त्या ठिकाणी एकत्र राहू लागलेले होते। ही माहिती आकाश बल्लाळ याचा भाऊ विकास बल्लाळ, चुलत भाऊ सज्जन बल्लाळ, दोघेही राहणार गोस्ता, तालुका मानोरा, जिल्हा वाशिम आणि त्याच्या बहिणीचा नवरा विजय भारत शिकारे, राहणार विठाळा, तालुका दिग्रस, जिल्हा यवतमाळ यांना मिळाले। विशाल अजून अविवाहित होता। त्याने चुकीचा निर्णय घेतलेला होता। त्यामुळे समाजात बदनामी होईल या भीतीने त्याच्या घरच्या मंडळींनी त्याला परत आणण्याचे ठरवले होते। त्यासाठी भारत शिकारे यांचे पिकअप वाहन क्रमांक MH29 BE 9270 याने ते पुणे येथे गेलेले होते। त्या ठिकाणी आकाशचा मामा विशाल शिकारे यास भेटले होते। त्यानंतर त्यांनी आकाश आणि वर्षा यांचा शोध घेऊन त्यांना शोधून काढले होते। त्यावेळी त्या दोघांचे लग्न लावून देतो असे म्हणून दिनांक 2 एप्रिल 2025 रोजी पुणे येथून निघाले। ते वाशिम मार्ग पुसद येथे दिनांक 3 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी परत आले। पुसद येथे वर्षा आणि आकाश यांना लॉजमध्ये रूम करून दिली। त्यानंतर ते चौघे गोरता या गावी परत आले। तेव्हा विकास बल्लाळ, विजय शिकारे आणि विशाल शिकारे यांनी आपली समाजात बदनामी होऊ नये म्हणून आकाश आणि वर्षा यांना जीवानीशी ठार मारण्याचा कट रचला। त्यानंतर दिनांक 4 एप्रिल 2025 रोजी चौघे पुन्हा पिकअप वाहनाने वाशिम येथे पोहोचून आकाश आणि वर्षा या दोघांचा दिवसभर शोध घेत होते। सायंकाळी आकाश आणि वर्षा या दोघांची आणि त्या चौघांची भेट झाली। तेव्हा तुमचे लग्न लावून देतो अशी समजूत काढून त्यांना घेऊन रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास दिग्रस येथे परत आले।
या दरम्यान विजय शिकारे याने त्याचे सहकारी राजेश गोदमले आणि धर्मराज बोडके यांना दारू पिण्यासाठी ऑनलाईन पैसे पाठवले। त्यांना आपल्याला मारायचे आहे असे सांगून खून करण्यासाठी बोलवले। तर आकाशचा भाऊ विकास बल्लाळ, चुलत भाऊ सज्जन बल्लाळ, मामा विशाल शिकारे असे गोस्ता येथे त्यांच्या घरी परत गेले। यानंतर विजय शिकारे हा वर्षा आणि आकाश या दोघांना पिकअप वाहनामध्ये घेऊन विठाळा ते साक्री रोडवरील त्याच्या शेताजवळील जंगलामध्ये घेऊन आला। त्यानंतर विजय याने त्याचे साथीदार राजेश गोदमले, धर्मराज बोडके यांना फोन लावून बोलावून घेतले। रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास राजेश गोदमले, धर्मराज बोडके हे विजयच्या मोटारसायकलने विठाळा येथील शेताजवळ आले। आता ह्या मारेकऱ्यांनी वर्षा आणि आकाश यांना घेरले होते। त्या दोघांच्यावर लोखंडी टॉमीने हल्ला केला। त्या दोघांच्या डोक्यावर टॉमीचा घाव घालून खून करण्यात आला। त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने दोघांचे मृतदेह पिकअप वाहनामध्ये टाकून फेट्री साक्री गावच्या वन विभाग जंगल परिसरामध्ये फेकून दिले। तेथून निघून जाऊन काळी दौलत रोडचे पुलाखाली 2 बॅग ज्यामध्ये मृतकांचे ओळखपत्र, पैसे आणि मोबाईल पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने जाळून टाकले। त्यानंतर विजय शिकारे याने साथीदारांना खुनाचा मोबदला म्हणून 5,000 रुपये ऑनलाईन आणि 5,000 रुपये नगदी असे एकूण 10,000 रुपये दिले। या गुन्ह्यात विजय भारत शिकारे वय वर्षे 29 वर्ष, राजेश सोनबा गोदमले वय वर्षे 34, धर्मराज तुकाराम बोडके वय वर्षे 30 तिघेही राहणार विठाळा, तालुका दिग्रस, जिल्हा यवतमाळ, विकास विलास बल्लाळ वय वर्षे 21 वर्ष, राहणार गोस्ता, मानोरा, जिल्हा वाशिम यांचा समावेश होता। दोघांचा खून करून ते मारेकरी बिनधास्तपणे फिरत होते, कारण त्यांनी कोणताच पुरावा मागे न ठेवल्याने पोलीस त्यांना पकडणारच नाहीत असा त्यांचा समज होता। सोमवार दिनांक 7 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 6 वाजण्याची वेळ होती। दिग्रस पासून 2 किलोमीटर अंतरावरील तालुक्यातील दत्तापूर जवळील कोलुरा ते फेट्री मार्गावरील दिग्रस वन विभाग बीट क्रमांक 802 क्षेत्रातील जंगलात 2 मृतदेह कुजलेल्या अवस्थेमध्ये आढळले होते। या घटनेने तालुक्यासह पंचकृषीमध्ये एकच खळबळ उडालेली होती। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून त्या मृतदेहाची पाहणी केली। एका महिलेचा कुजलेला मृतदेह आढळलेला होता, तर त्या मृतदेहापासून सुमारे 100 मीटर अंतरावर त्या जंगलात एका पुरुषाचा मृतदेह आढळला। त्यामुळे हा नेमका काय प्रकार आहे याबाबत पोलिसांच्या पुढे तपासाचे मोठे आव्हान उभे ठाकलेले होते। मृतक महिलाचे शरीर पूर्णतः काळवंटलेले आणि कुजलेल्या अवस्थेत, तर त्या मृतक इसमाचे शरीर कुजलेले आणि कमरेपर्यंत हाडाचा सांगाडा दिसत होता। पुरुषाची पॅन्ट आणि कमरेचा पट्टा मृतदेहावर साबीत दिसत होता। त्यावरून पोलीस ओळख पटवण्यासाठी कोलोरा वन विभाग जंगलात तपास करत होते। अनोळखी महिला मृतदेहाचे अंदाजे वय 30 ते 35 वर्ष, उंची अंदाजे 5 फूट, चेहरा गोल, केस काळे, अंगात निळसर आकाशी रंगाची साडी, निळा ब्लाउज, यावर पांढऱ्या रंगाच्या फुलाचे डिझाईन असलेले, दोन्ही हातात निळ्या रंगाच्या बांगड्या। मृतदेह कुजलेल्या अवस्थेत दिसत असून ओळख पटली नाही। मृतक पुरुषाच्या डोक्यापासून कमरेपर्यंत हाडाचा सांगाडा आणि हातात चांदीचे गोलकडे, पायात मोजे असे आढळले होते। यावरून पोलीस ओळख पटवण्याचे कार्य करत आहेत। या तपासासाठी विविध तांत्रिक बाबी, मिसिंग रिपोर्ट, डीबी स्क्वॉड, LCB पथक आणि फॉरेन्सिक टीम तपास करत आहेत। या प्रकरणी पोलिसांनी अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे। मृतदेहाचे घटनास्थळावरच शवविच्छेदन करण्यात आले। या घटनास्थळी सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी रजनीकांत, ठाणेदार सेवानंद वानखडे यांनी भेट देऊन पाहणी केली। या घटनेतील मृतकाची ओळख पटवणे हे जिकिरीचे होते। मृतक कुठले आणि आत्महत्या की हत्या हे शोधणे पोलिसांना क्रमप्राप्त होते। या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांची 6 पथके तयार करण्यात आली। तसेच यवतमाळ जिल्ह्यालगत असलेल्या अन्य जिल्ह्यात या घटनेची माहिती देऊन मिसिंगची माहिती घेतली। पोलीस स्टेशन दिग्रस हद्दीतील जंगल परिसरामध्ये दिनांक 7 एप्रिल रोजी एक महिला आणि एक पुरुष जातीचे 2 अनोळखी मृतदेह कुजलेल्या अवस्थेमध्ये मिळून आले होते। त्यावरून प्रथमदर्शनी पोलीस स्टेशन दिग्रस येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली। त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली। दोन्ही मृतदेहांच्या शवविच्छेदनानंतर
मृतकांचा मृत्यू हा घातपाताने झाल्याचे निष्पन्न होताच दिग्रस पोलीस स्टेशन येथे सरकारतर्फे फिर्याद देऊन अज्ञात आरोपींच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 275/2025 कलम 103(1) 238 49 भारतीय न्याय संहिता प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला। या प्रकरणामध्ये खुनाचा गुन्हा नोंद झाल्याने यवतमाळ पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक यांनी घटनास्थळाला भेट देऊन अनोळखी मृतक आणि अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी दिग्रस पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ येथील अधिकारी आणि अंमलदार यांची वेगवेगळी तपास पथके तयार करून तपास चक्र फिरवण्यास सुरुवात केली। दोन्ही बेवारस मृतदेहांची ओळख पटवण्याकरिता मृतकांचे फोटो, शारीरिक विवरण आणि त्यांच्या अंगावरील वस्त्र, दागिने आणि बूट बेल्ट असे साहित्य आणि तज्ज्ञ चित्रकाराकडून तयार करण्यात आलेले स्केच असलेली शोध पत्रिका प्रसारित करून सोशल मीडिया, जिल्ह्यातील आणि शेजारील जिल्ह्यातील पोलीस स्टेशनला नोंद असलेल्या मिसिंग पडताळून अनोळखी मृतदेहांची ओळख पटवण्याचा केलेला प्रयत्न आणि वेगवेगळ्या तपास पथकांनी केलेल्या तपासाला यश आले। मृतक महिला ही सौ वर्षा धनराज गिरे, वय वर्ष 26, राहणार उमरी बुद्रुक, तालुका मानोरा, जिल्हा वाशिम, तर मृतक पुरुष हा आकाश विलास बल्लाळ, वय वर्ष 25, राहणार गोस्तारोई, तालुका मानोरा, जिल्हा वाशिम हे असल्याचे निष्पन्न झाले। त्यापुढे जाऊन केलेल्या तपासामध्ये मृतक सौ वर्षा गिरे ही विवाहित असून तिला एक अपत्य आहे। मृतक आकाश विकास बल्लाळ हा अविवाहित असून त्या दोघांचे मागील 2 ते 3 वर्षापासून अनैतिक संबंध होते असे उघडकीस आले। या माहितीवरून पोलिसांनी तातडीने तपास चक्रे फिरवली आणि संशयितांना ताब्यात घेतले। संशयितांनी पोलिसांच्या समोर गुन्हा कबूल केल्याने या प्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली। पुढील तपास दिग्रस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे हे करत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली रजनीकांत चिलमुल्ला, सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय अधिकारी दारव्हा, यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चौरे, दिग्रस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे, स्थानिक गुन्हे शाखा आणि दिग्रस पोलीस स्टेशन येथील अधिकारी आणि अंमलदार यांनी केला।